नमस्कार. सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगा आणि त्यामध्ये वसलेलं कोल्हापूरचं घनदाट धुक्याने भरलेलं जंगल. याच जंगलात एक रहस्य, एक कुजबूज अनेक वर्षांपासून ऐकू येते. ही एक अशी जागा आहे जिथे निसर्गाचे कठोर नियम आणि माणसाची अटूट श्रद्धा एकमेकांमध्ये मिसळून जातात. आणि याच संगमातून जन्म घेते कहाणी जी पिढ्यानपिढ्या जपली जातीये. या श्रद्धेच्या अगदी केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे की काळम्मा देवीच्या वार्षिक यात्रेला खरंच दरवर्षी एक वाघ येतो? खरंच तो हजेही लावतो? चला तर मग या अद्भुत कहाणीच्या खोलात जाऊया आणि शोधूया यामागचं सत्य. तर या सगळ्या कथेच्या मुळाशी आहे एक फार प्राचीन श्रद्धा. आणि लक्षात घ्या, ही गोष्ट फक्त एका वाघाची नाहीये, तर ही गोष्ट आहे इथल्या लोकांची आणि त्यांच्या वनदेवीसोबतच्या एका अतूट नात्याची. तर हे मंदिर आहे कुठे? शाहूवाडी तालुक्यातलं उदगिरी गाव. आणि हे ठिकाण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या म्हणजे टायगर रिझर्व्हच्या अगदी बफर झोनमध्ये येतं. दरवर्षी धुलिवंदनाच्या दिवशी इथे खूप मोठी यात्रा भरते. महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांमधून हजारो लाखो भाविक येतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये? हे मंदिर फक्त एक प्रार्थनास्थळ नाही, तर ते वाघांचं घर आहे. त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचाच एक भाग आहे. आणि बरोबर याच ठिकाणी आपली गोष्ट एक विलक्षण वळण घेते. कारण स्थानिक लोक काय सांगतात, पुजारी काय सांगतात, तर दरवर्षी अगदी यात्रेच्या काळात जंगलाचा खरा राजा म्हणजे वाघ, तो स्वतः देवीला वंदन करण्यासाठी, तिच्या दर्शनासाठी येतो. ही फक्त ऐकीव गोष्ट नाहीये, ही एक जिवंत आख्यायिका आहे जी लोक दरवर्षी अनुभवतात. पण ठीक आहे, ही झाली श्रद्धेची बाजू. पण मग प्रश्न उरतोच की याला काही वैज्ञानिक आधार आहे का, की ही फक्त एक लोककथा आहे? आता आपण श्रद्धेच्या जगातून थेट पुराव्यांच्या जगात जाणार आहोत. बघूया वनविभागाने याबद्दल काय शोधून काढलंय. आणि इथेच ही गोष्ट एका सामान्य लोककथेच्या खूप पुढे निघून जाते. कारण वनविभागाच्या ऑफिशियल रेकॉर्ड्सनुसार हा निव्वळ योगायोग नाहीये. असं एकदा दोनदा नाही, तर सलग गेल्या 3 वर्षांपासून घडतंय. दरवर्षी अगदी अचूकपणे यात्रेच्या वेळेस त्या परिसरात वाघाचं अस्तित्व नोंदवलं गेलंय. हा जो तुम्हाला दिसतोय, हा आहे सेनापती. त्याचं ऑफिशियल नाव आहे STR-T1. तर झालं असं की 2024 आणि 2025 साली दोन्ही वर्षी अगदी यात्रेच्या काळातच याच वाघाचे ठसे आणि कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये फोटो सापडले. आणि यामुळे झालं काय, तर पहिल्यांदाच स्थानिक श्रद्धेला एक ठोस वैज्ञानिक पुरावा मिळाला. मग आलं वर्ष 2026, मार्च महिना. यात्रा पुन्हा भरली आणि साहजिकच सगळ्यांच्या नजरा जंगलाकडे लागल्या होत्या. सेनापती यावर्षी पण येणार का? तो देवीच्या दर्शनाला येईल का? पण जंगलाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एक नवीनच रहस्य समोर आलं. म्हणजे परंपरा तर कायम राहिली, पण तिचा साक्षीदार तो मात्र बदलला होता. आणि हा आहे तो नवीन पाहुणा, बाजी, म्हणजेच STR-T3. बरोबर यात्रेच्या दिवशीच मंदिराच्या अगदी जवळ लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये बाजीचा हा फोटो कैद झाला. आणि या एका फोटोने हे सिद्ध केलं की ही घटना कोणत्या एका सेनापती नावाच्या वाघापुरती मर्यादित नाहीये. काहीतरी मोठं घडतंय. जरा नीट बघा या 2 फोटोंकडे. एका बाजूला आहे सेनापती आणि दुसऱ्या बाजूला बाजी. 2 पूर्णपणे वेगवेगळे वाघ, पण दोघांची वेळ आणि ठिकाण मात्र एकच, काळम्मा देवीची यात्रा. आता याला सामान्य योगायोग म्हणता येईल का? ही पुनरावृत्तीच सांगते की यामागे काहीतरी जास्त आहे. बाजीच्या येण्याने फक्त श्रद्धेलाच दुजोरा मिळाला असं नाही, तर वन्यजीव शास्त्रज्ञांसाठी म्हणजे वाईल्ड लाईफ सायंटिस्टसाठी एक खूप महत्त्वाचा डेटा समोर आला. कारण बाजीचं येणं हा केवळ एक योगायोग नव्हता, तर ते एका मोठ्या नैसर्गिक घडामोडीचं प्रतीक होतं. आणि त्याच्या प्रवासाची कहाणी तर ती तर आणखीनच अविश्वसनीय आहे. किती प्रवास केला असेल बाजीने? तब्बल 150 किलोमीटर. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 150 किलोमीटर. आणि ते सुद्धा फक्त 7 दिवसांमध्ये. विचार करा, हा आकडाच किती मोठा आहे. यावरून त्या वाघाच्या प्रवासाची भव्यता आपल्या लक्षात येते. हा बघा, हा आहे बाजीच्या प्रवासाचा थक्क करणारा मार्ग. त्याने प्रवास सुरू केला कोयना अभयारण्यातून आणि 7 दिवसांनी तो कुठे पोचला? थेट उदगिरीच्या जंगलात.
आता शास्त्रज्ञ सांगतात की हे नॉर्मल आहे. म्हणजे तरुण नर वाघ स्वतःच्या टेरिटरीच्या म्हणजे प्रदेशाच्या शोधात असे मोठे प्रवास करतात. पण बाजीच्या प्रवासातली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट काय होती तर त्याच्या पोहोचण्याची वेळ. तो बरोबर काळम्मादेवी यात्रेच्या दिवशीच तिथे पोहोचला. या सगळ्यावर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांचं मत खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात हे श्रद्धा, परंपरा आणि वन्यजीव संरक्षणाचं एक सुंदर उदाहरण आहे. आणि खरंच आहे. यातून हेच दिसतं की स्थानिक लोक आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट एकत्र येऊन निसर्गाचं रक्षण किती उत्तम प्रकारे करू शकतात. तर मग या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? ही देवीची कृपा मानायची की विज्ञानाचा एक चमत्कार? चला, या दोन्ही बाजू एकदा समोरासमोर ठेवून बघूया. आता इथे बघा, या रहस्याची दोन टोकं आपल्याला स्पष्ट दिसतायत. एकीकडे आहे श्रद्धा. ती काय म्हणते की वाघ देवीच्या दर्शनालाच येतो, तो त्या पवित्र जंगलाचा रक्षक आहे. आणि दुसरीकडे आहे विज्ञान. ते काय सांगतं की वाघ त्याच्या नैसर्गिक कॉरिडॉरमधून म्हणजे भ्रमणमार्गातून प्रवास करतोय आणि त्याची वेळ आणि यात्रेची वेळ जुळून येणं हा एक विलक्षण योगायोग आहे. मग खरं काय? पण गंमत काय माहितीये, इथे विज्ञान आणि श्रद्धा एकमेकांच्या विरोधात उभेच नाहीयेत. उलट वनविभागाच्या डेटाने, त्यांच्या पुराव्यांनी स्थानिक लोकांच्या विश्वासाला एक प्रकारचा वैज्ञानिक आधारच दिलाय. कारण बाजीसारख्या वाघांचा हा प्रवास हेच सिद्ध करतो की सह्याद्रीतली जंगले एकमेकांना जोडलेली आहेत. आणि हा जो टायगर कॉरिडॉर आहे तो वाघांच्या भविष्यासाठी, त्यांच्या जेनेटिक डायव्हर्सिटीसाठी किती किती महत्वाचा आहे हे या एका घटनेने अधोरेखित केलंय. आणि शेवटी आपण पुन्हा त्याच मूळ प्रश्नावर येऊन थांबतो. वाघाचं दरवर्षी बरोबर यात्रेच्या वेळी दिसणं हा निव्वळ एक अविश्वसनीय योगायोग आहे की मग जंगल आणि श्रद्धा यांच्यात खरंच असं काहीतरी अदृश्य नातं आहे जे आपल्या साध्या तर्काच्या पलीकडचं आहे? ह्याचं उत्तर काहीही असो, पण ही एक घटना आपल्याला विचार करायला लावते हे मात्र नक्की.